दिनांक 7/4/2026 रोजी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र मिलिंदनगर येथे ओझर जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली। यात प्रामुख्याने प्रभागातील सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, महिला व बचत गट अध्यक्ष, सामाजिक संस्थेत काम करणारे सदस्य उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने डॉक्टर सुजित कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी निफाड, डॉक्टर आनंद सुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर, डॉक्टर रिद्धी पाटील, रवींद्र देवरे, अनिल राठी, आरोग्य सहाय्यक सोनाली सोनवणे, उमेश रामटेके, प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर, तसेच डॉक्टर नेहा जाधव, आरोग्य सभापती तथा नगरसेवक राकेश जाधव, नगरसेवक बाळासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भाऊ कदम, कोमल जाधव, शारदा जाधव, शीला जाधव, अलका जाधव, अश्विनी गरुड, अभय आव्हाड, सारिका रणशिंगे, शमीम शेख, निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी कोमल जाधव, ओझर। आज आपला अर्बन HWC इथे जन आरोग्य समिती स्थापन करण्यात आली आणि त्याची पहिलीच बैठक आज इथे घेण्यात आलेली आहे। ह्या बैठकीला म्हणजे सन्मान्य अध्यक्ष जाधव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि सर्व आरोग्याच्या निर्देशांकाबाबत ह्या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध औषधी साठा असेल किंवा इतर जे काही कामकाज जे चालतं त्याबद्दल पूर्ण म्हणजे यांनी चर्चा करण्यात आली। तर आज इथून पुढे पण सर्व मी डॉक्टर सुजित कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी। परत सुरुवात करू का आता? नाही, बोला ना। हां, तर इथून पुढचे जे काही आपल्या आरोग्याचे निर्देशांक आहेत ते पूर्ण करण्याबाबत दरमहा आम्ही ही बैठक आयोजित करणार आहे आणि लवकरच आपण पूर्ण जे शहर आहे, ओझर शहर आहे ते आरोग्यमुक्त करू असं एक हे ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। आणि सध्या जो रनिंग इश्यू आहे, म्हणजे बर्निंग इश्यू आहे तो HPV वॅक्सिनचा। तर एक HPV वॅक्सिनचं काम पण म्हणजे सध्या कमी आहे। काम कमी म्हटल्यापेक्षा तो गैरसमज जास्त आहे पालकांमध्ये, मुलींमध्ये किंवा पालकांमध्ये। तर तो गैरसमजाबाबत पण आम्ही खूप डिटेल इथे चर्चा केली आणि वार्डनिहाय आम्ही इथे एक शिबिर आयोजित करणार आहे, म्हणजे जेणे फक्त प्रबोधनाचं म्हणजे समुपदेशनाचं शिबिर आम्ही आयोजित करणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ज्या मुली आहेत त्यांना प्रवृत्त करणार आहे वॅक्सिनसाठी।